वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर मुख्यतः आज मी जो विषय घेत आहे तो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा। त्याचबरोबर मी सुद्धा एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा घेतलेलं आहे। आता प्रशिक्षण आपण पूर्ण केलं आहे असं म्हणताही येत नाही आणि असं सांगताही येत नाही, का तर पूर्वीचे जे काही 6 महिने आहेत ते 6 महिने आम्ही कंप्लीट केलेले आहेत सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी, आणि त्या 6 महिन्यामधलं 1 महिन्याचं पेमेंट सुद्धा अद्यापपर्यंत बाकी आहे। आणि नंतर वाढीव 5 महिने हा कार्यकाळ आलेला होता आणि त्या 5 महिन्याचं सुद्धा पेमेंट हे बाकी। आणि सरकारला एवढं तरी समजायला पाहिजे, आपण प्रशिक्षण देत आहे आणि जे काही प्रशिक्षण तर यांनी दिलेलंच नाही आहे, आणि जे काही प्रशिक्षणार्थी आहेत हे डायरेक्ट कामावरती रुजू झालेले आहेत आणि त्यांनी आस्थापनेतलं भरपूर सारं काम केलेलं आहे। या अगोदरही मी व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्यामध्ये मी सांगितलेलं आहे। तर जे काही पेमेंट आहे, पेमेंटचा जो मुद्दा आहे, शासनाने लवकरात लवकर प्रगतीपथावर कार्य करून ते पेमेंट या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्याचं अदा करायला पाहिजे। तर आता ही जे मुलं आहेत ही मुलं खूपच गरिबीतील किंवा हलाखीच्या परिस्थितीला आहेत, म्हणून त्यांनी 6, 8 आणि 10 हजारांवरती काम केलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे, जे उच्च किंवा गर्भश्रीमंत लोक असतात, फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तर मंत्री संत्री किंवा आमदार यांच्या घरातील जो घरगडी असतो आपण त्याला म्हणतो, किंवा जो सॅनिटायझर म्हणजे स्वच्छता करतो, स्वच्छता गृहे, त्याला सुद्धा 5, 6, 8, 10 हजार हा पगार नाही आहे, त्याला जवळपास 20 ते 22 हजार रुपये महिना असेल। आणि या कमी महिन्यामध्ये या मुलांना आपलं भवितव्य दिसलं म्हणून यांनी या प्रशिक्षण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि सरकारचं एक प्रकारे त्यांनी मदतच केलेली आहे। तर आता पेमेंट न होण्याचे हे अनेक हजारो कारणे देत आहेत। तर माझ्या मते तुम्ही ज्या वेळेस ही योजना चालू केली, पहिल्या 5 महिन्याचे पेमेंट काहीही तुम्ही न पाहता विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये किंवा प्रशिक्षणार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत। आता हे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे महाराष्ट्रातीलच आहेत, कुठे तुम्ही दुसऱ्या देशातून तर बोलावले नाही आहेत, तर हे इच्छेच राहणारे आहेत, इच्छाच मातीतील आहे। तर त्यांचं जे पेमेंट राहिलेलं आहे ते पेमेंट तुम्हाला करायला का हरकत आहे? अरे चला, जर शासनाजवळ पैसा नसेल तर तसं तुम्ही सांगा, आमच्याजवळ पैसा नाही, आम्ही तुमचं पेमेंट लवकरात करू शकत नाही। तर कौशल्य विभागाला तुम्ही अलॉटमेंट केलेला जो निधी आहे तो निधी पण आहे आणि तुम्ही पेमेंट पण करत नाही। तर पेमेंट का करत नाही हा मोठा प्रश्न आहे। जवळपास आता मी बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये कोणीही केअर घेत नाही। तुम्ही जर 7 आमदार आहेत, या 7 आमदारांना जर भेटायला गेलो तर हे सुद्धा कानावरती घेत नाही। ते म्हणतात शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल म्हणून तुम्हाला पेमेंट मिळत नाही। परंतु हा जो प्रश्न आहे हा प्रश्न त्यांनी उचलायला, आमदाराच्या मतदारसंघामधील जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत 150, 200 किंवा 100 पर्यंत आहेत, तर त्यांनी हा जातीने प्रश्न वरच्या प्रशासनाला दिला पाहिजे, किंवा जे मुलं आहेत त्यांचा पेमेंट तुम्ही लवकरात लवकर करा। तर आमच्यासारखा जर प्रतिनिधींना भेटायला गेला तर ते व्यवस्थितरित्या उत्तर देत नाही आहेत। ते म्हणतात तुमचं पेमेंट होणार आहे, शासनाकडे पैसा नसेल म्हणून लेट होत आहे। तर किती दिवस आम्ही वाट पहा, जवळपास तुम्हाला माहित आहे की 6 ते 7 महिने आमचं पेमेंट किंवा प्रशिक्षणार्थीचं पेमेंट अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे। हे जर पेमेंट इतर आस्थापनातील लोकांचं किंवा आमदारांचं जर 7 महिन्याचं पेमेंट जर अडवून धरलं असतं, फॉर एक्झाम्पल त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये पेमेंट आहे पूर्ण भत्त्यासहित, तर ते जर अडवून धरलं असतं तर यांनी अक्षरशः विधानसभा किंवा विधिमंडळ, लोकसभा किंवा राज्यसभा हलवून सोडली असती की नसती, हा या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच द्यावं। आता हे जे प्रशिक्षणार्थी आहेत भेटणार नाही काय, आता यांच्या जवळ तर काहीही नाही आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातून युवा प्रशिक्षणार्थी येतो आणि मी बुलढाणा जिल्हा परिषदला जवळपास 5 ते 6 वेळेस संपर्क केला। मी स्वतः गेलो आणि तिथं गेल्यानंतर हे उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात।
हो तुमचं पेमेंट 15 दिवसात पडून जाणार आहे, तुमचं पेमेंट 10 दिवसात पडून जाणार आहे किंवा तुमचं पेमेंट 3 महिन्यातही पडणार नाही, अशा प्रकारचे तेथील जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते उत्तरं देत आहेत. म्हणजेच हे काहीच करत नाहीत आणि अशा प्रकारचे उत्तरं देतात, तर हे खूप मोठा अन्याय हा होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सर्वांना पैशाची ही गरज असते. आता कोणीही जर म्हटलं तर पैशाशिवाय काही करत नाही. या विद्यार्थ्यांनी 6-6, 7-7 महिने तुम्हाला दिलेले आहे आणि आता तुम्ही यांचा कालावधी संपला तरी पण तुम्ही रिकग्नेशन किंवा जे टर्मिनेशनचे जे लेटर्स आहेत ते लेटर सुद्धा यांना देऊन आलेले नाहीत कार्यमुक्तचे. जर तुम्ही कार्यमुक्तचे लेटर्स यांना देत नसाल, यांना रेंगाळत ठेवत असाल, तर यांनी कुठे जावं. आता तुम्हाला माहित आहे की कार्यमुक्तचं जर तुम्ही लेटर दिले तर हे विद्यार्थी दुसऱ्या आस्थापनेमध्ये जॉब करायला नो टेन्शन, म्हणजे त्यांना काहीही हरकत राहत नाही. परंतु तुम्ही जर माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर कार्यमुक्तीचे तुम्ही आदेश काढून टाका, नाहीतर तुम्हाला जर कार्यमुक्तीचे आदेश जर काढायचे नसतील तर हे सरासर कंटिन्यू करून टाका. ही योजना जे चालू आहे ते आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे, मेळावे, आंदोलन निघत आहे आणि बुलढाणा जिल्हा हा खूपच त्याच्यामध्ये मागे आहे. तरी माझे सर्व जे काही सरकारी आस्थापना आहेत किंवा जिल्हा परिषद बुलढाणा आहेत यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी या युवा प्रशिक्षणार्थ्यांची जे काही प्रोफाईल आहे, ज्यांची अपडेट नसेल त्यांनी अपडेट करून टाकायचे लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर जो त्यांची हजेरी आहे ते हजेरी सुद्धा ऑनलाईन लवकरात लवकर करण्यात यावी आणि लवकरात लवकर पेमेंट देण्यात यावं, ही नम्र विनंती आहे. धन्यवाद.